देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय। नदीवर पूल नसल्यामुळे विक्रमगडच्या म्हसे गावातले विद्यार्थी पावसाळ्यात नदीमधनं वाहणाऱ्या धोकादायक प्रवाहातनं चक्क टायरमधल्या रबराच्या ट्यूबवरनं नदी पार करतायत। म्हसे गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी इथल्या शाळेत जात असतात। उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असतो, त्यामुळे विद्यार्थी सहज नदी पार करू शकतात। मात्र पावसाळ्यात नदीत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायर ट्यूबमधल्या ट्यूबच्या आधाराने हा जीवघेणा प्रवास करतायत। शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र त्यांच्या समोरच्या या अडचणी बघा। विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी असताना सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9. आणि शाळा कितीला भरती इथं? 10ला. आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही? मग 5 वाजता. मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हा, म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो. मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हा. म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हा, मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा.